नेक्स्ट इज इफेक्ट ऑफ इंक्रीज इन डिस्टन्स बिटवीन द प्लेट्स. ओके, हा बघूया थोडंसं आता. नेक्स्ट आहे दॅट इज इफेक्ट ऑफ increase in distance. Effect of increase in distance between plates. ओके, आता कॅपॅसिटरच्या दोन प्लेट मधलं जे डिस्टन्स आहे त्याला काय म्हणतो आपण, स्मॉल डी असं म्हणतो. आता हे स्मॉल डी डिस्टन्स जर वाढवलं तर कॅपॅसिटीवर, पोटेन्शियलवर, इलेक्ट्रिक फील्डवर, एनर्जीवर, या सगळ्याच्यावर काय फरक पडणार आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. इफेक्ट ऑफ इन्क्रीज इन डिस्टन्स बिटवीन प्लेट दॅट इज स्मॉल डी. आता याच्यामध्ये तुम्हाला माहित आहे की परत दोन केसेस असतात. एक म्हणजे काय, व्हेन कॅपॅसिटर इज कंटिन्युअसली कनेक्टेड टू द बॅटरी. कनेक्टेड टू बॅटरी म्हणजे कॅपॅसिटर जर बॅटरीला कंटिन्युअसली कनेक्टेड असेल, ठीक आहे, आणि त्यावेळी दोन प्लेट मधलं डिस्टन्स कमी जास्त केलं तर काय फरक पडणार, हा पार्ट आपल्याला स्टडी करायचा आहे. ओके, आणि दुसरी केस कुठली आहे, व्हेन कॅपॅसिटर इज डिस्कनेक्टेड फ्रॉम द बॅटरी ऑर आयसोलेटेड कॅपॅसिटर. म्हणजे बॅटरीला कनेक्टेड नाहीये, कॅपॅसिटर चार्ज आहे परंतु बॅटरीला कनेक्टेड नाहीये, आणि त्यावेळी त्या दोन प्लेट मधलं डिस्टन्स जर चेंज केलं तर काय होणार, दॅट इज आयसोलेटेड कॅपॅसिटर. तर त्याच्यामध्ये फर्स्ट, व्हेन कॅपॅसिटर व्हेन डिस्टन्स बिटवीन द प्लेट्स इज डिक्रीज्ड. आता दोन प्लेट मधलं डिस्टन्स जर वाढवलं तर पहिली गोष्ट महत्वाची काय होणार आहे, कॅपॅसिटी डिक्रीजेस. कारण कॅपॅसिटी काय असणार आहे, कॅपॅसिटीचा फॉर्म्युला काय असतो, ए इप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय डी असा फॉर्म्युला आहे. आणि स्मॉल डी डिस्टन्स वाढवलं तर कॅपॅसिटी काय होणार आहे, कमी होणार. म्हणजे न्यू कॅपॅसिटी सी डॅश इज लेस दॅन ओरिजिनल कॅपॅसिटी सी. आयसोलेटेड कॅपॅसिटर जरी असला तरी तिथं देखील तेच होणार आहे. आता आयसोलेटेड कॅपॅसिटर असेल आणि दोन प्लेट मधलं डिस्टन्स आपण वाढवलं तर न्यू कॅपॅसिटी डिक्रीजेस. बर, आता तुम्हाला आठवत असेल तर मला जरा सांगा की व्हेन कॅपॅसिटर इज कंटिन्युअसली कनेक्टेड टू बॅटरी, व्हेन कॅपॅसिटर इज कंटिन्युअसली कनेक्टेड टू बॅटरी, काय कॉन्स्टंट राहतं रे, सांगा बघूया. पोटेन्शियल. काय कॉन्स्टंट राहतं, जरा बाकीच्यांनी आन्सर द्या सगळ्यांनी. पोटेन्शियल. पोटेन्शियल. पोटेन्शियल कॉन्स्टंट राहतं. म्हणजे इथं फी इज इक्वल टू फी डॅश येणार. आणि आयसोलेटेड कॅपॅसिटर असेल तर काय कॉन्स्टंट राहतं रे, चार्ज. चार्ज. क्यू इज इक्वल टू क्यू डॅश. आता काय करूया, त्याच्यावरून पोटेन्शियल काय होते ते बघूया. पोटेन्शियल, इलेक्ट्रिक पोटेन्शियल. आता या ठिकाणी चार्ज बघूया. चार्जचा फॉर्म्युला काय असतो, क्यू इज इक्वल टू सीव्ही. सीव्ही हा फॉर्म्युला आहे, बरोबर. पोटेन्शियल आहे तेवढं राहिलंय परंतु कॅपॅसिटी कमी झाली आहे ना, त्याच्यामुळे काय होणार आहे, क्यू डॅश इज लेस दॅन क्यू येणार आहे. म्हणजे ओरिजिनल चार्ज क्यू असेल, दोन प्लेट मधलं डिस्टन्स वाढवलं तर त्या कॅपॅसिटरवरचा चार्ज काय होतो, कमी होतो. आणि इकडे काय होणार बघा, आता चार्ज तर कॉन्स्टंट आहे, पोटेन्शियलचं बघूया. आता फी डॅश इज इक्वल टू काय असणार आहे, आता फीचा फॉर्म्युला काय असतो, क्यू बाय सी असतो, क्यू बाय सी. आता आयसोलेटेड कॅपॅसिटर मध्ये क्यू कॉन्स्टंट, सी कमी झाले, त्याच्यामुळे फी वाढणार आहे. सो फी डॅश इज ग्रेटर दॅन काय होणार आहे, फी होणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, इलेक्ट्रिक फील्ड बिटवीन द प्लेट्स. आता इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला काय असतो रे, ई इज इक्वल टू फी बाय डी असा फॉर्म्युला असतो, आठवतंय ना, फी बाय डी, पोटेन्शियल डिवायडेड बाय डिस्टन्स. आता सांगा, व्हेन कॅपॅसिटर कंटिन्युअसली कनेक्टेड टू बॅटरी असेल तर फी कॉन्स्टंट राहणार, परंतु डी आपण वाढवा लागलोय, त्याच्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड काय होणार आहे, कमी होणार आहे. ई डॅश इज लेस दॅन ई. नेक्स्ट,
इथं आता इथं इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला काय? फी बाय डी ना, फी बाय डी. डिस्टन्स पण वाढायला लागले आणि व्होल्टेज पण वाढायला लागलंय आणि त्याच्यामुळं ई डॅश इज इक्वल टू काय होणार आहे? ई चेंजच होणार नाही. किंवा ईचा दुसरा देखील फॉर्म्युला आहे सिग्मा बाय एप्सिलॉन नॉट. आता सिग्मा म्हणजे चार्ज डिवायडेड बाय एरिया. मग चार्ज इथं चेंज होत नाही, एरिया पण चेंज होत नाही आणि एप्सिलॉन नॉट पण चेंज होत नाही. त्याच्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड चेंज होणार नाही, लक्षात घ्या. ओके, काय केल्यावर? दोन प्लेट मधलं डिस्टन्स वाढवल्यानंतर. आणि त्याच्यानंतर एनर्जी स्टोअर्ड. एनर्जीचा फॉर्म्युला असतो हाफ सी फी स्क्वेअर. आता व्होल्टेज कॉन्स्टंट आहे, कॅपॅसिटी कमी झाल्यामुळे एनर्जी काय होणार आहे? कमी होणार, कमी स्टोअर होणार. आणि इथं एनर्जीचा फॉर्म्युला आहे हाफ क्यू स्क्वेअर बाय सी. आता म्हणजे एनर्जीचे 3 फॉर्म्युले आहेत. चार्ज कॉन्स्टंट असेल तर चार्जचा फॉर्म्युला वापरावा लागेल, व्होल्टेज कॉन्स्टंट असेल तर व्होल्टेजचा फॉर्म्युला वापरावा लागेल. चार्ज कॉन्स्टंट असेल तर चार्जचा फॉर्म्युला का, चार्ज जर कॉन्स्टंट असेल आणि कॅपॅसिटी काय व्हायला लागली आहे? कमी व्हायला लागली आहे, म्हणजे एनर्जी इन्क्रीजेस, म्हणजे यू डॅश इज ग्रेटर दॅन काय होणार? यू होणार आहे. लक्षात आलं? सो दिस इज इफेक्ट ऑफ इन्क्रीजिंग डिस्टन्स बिटवीन द प्लेट्स when capacitor is connected to battery and when there is a isolated capacitor असेल तर. हे लक्षात आलं का? बघा, एनर्जी स्टोर्ड इन कॅपॅसिटर आपण स्टडी करावं लागेल. तर आपल्याला कॅपॅसिटीचा फॉर्म्युला काय आहे? सी इज इक्वल टू क्यू बाय व्ही, फी इज इक्वल टू क्यू बाय सी. ओके, आणि इनिशियल चार्ज किती असणार आहे? 0. फायनल चार्ज क्यू होणार आहे. इनिशियल पोटेन्शियल 0, फायनल पोटेन्शियल काय होणार आहे? व्ही होणार आहे. आता आपण एक इंटरमिजिएट कंडिशन कन्सिडर करूया. इंटरमिजिएट म्हणजे 0 आणि कॅपिटल क्यू यांच्यामधली कंडिशन. व्हेन चार्ज काय असेल? स्मॉल क्यू असेल आणि पोटेन्शियल त्यावेळी काय असणार आहे? स्मॉल व्ही असेल. सो देअरफॉर पुन्हा एकदा इथं काय लिहिणार? सी इज इक्वल टू क्यू बाय व्ही और व्ही इज इक्वल टू क्यू बाय सी येणार आहे. आता वर्कडनचा आपण फॉर्म्युला बघितलाय. वर्कडन इज इक्वल टू पीडी इंटू चार्ज, पीडी इंटू चार्ज असा फॉर्म्युला आहे, आपल्याला माहिती आहे. सो देअरफॉर वर्कडन टू ऍड व्हेरी स्मॉल चार्ज डीक्यू. आता व्हेरी स्मॉल चार्ज डीक्यू ऍड करण्यासाठी लागणार वर्कडन बघूया. सो दॅट वर्कडन डीडब्ल्यू, पोटेन्शियल किती आहे सध्या? फी आहे आणि चार्ज किती ऍड करणार आहे? डीक्यू. फी किती आहे? क्यू बाय सी डीक्यू. हे वर्कडन काय झालं? स्मॉल चार्ज ऍड करण्यासाठी होणार वर्कडन. सो टोटल वर्कडन म्हणजे काय होणार आहे? इंटिग्रेशन ऑफ क्यू बाय सी डीक्यू. आणि हे वर्कडन कधी होणार आहे? जोपर्यंत चार्ज 0 टू कॅपिटल क्यू होत नाही तोपर्यंत. ओके, सो देअरफॉर वर्कडन इज इक्वल टू 1 बाय सी जे आहे ते कॉन्स्टंट आहे, ते बाहेर येईल. इंटिग्रेशन ऑफ क्यू डीक्यू येणार आहे. 1 बाय सी इंटिग्रेशन ऑफ क्यू डीक्यू म्हणजे काय येणार आहे? क्यू स्क्वेअर बाय 2 येणार आहे. लिमिट्स आर 0 टू कॅपिटल क्यू आणि लिमिट्स ठेवल्यानंतर वर्कडनचा फॉर्म्युला येणार आहे हाफ क्यू स्क्वेअर बाय सी. हाफ म्हणजे 1/2 जे आहे ते 2 पुढे आणलं आणि क्यू स्क्वेअर बाय सी फक्त राहिलेलं आहे. सो हाफ क्यू स्क्वेअर बाय सी एवढं वर्कडन होणार आहे. आणि हे झालेलं वर्कडन जे आहे ते एनर्जीच्या स्वरूपात स्टोअर होणार आहे. अँड देअरफॉर एनर्जी स्टोअरचा पहिला फॉर्म्युला येतो हाफ क्यू स्क्वेअर बाय सी. सो दिस इज द फर्स्ट फॉर्म्युला. ओके, सेकंड फॉर्म्युला. सेकंड फॉर्म्युला आता क्यू इज इक्वल टू सी व्ही प्लेस करून बघूया. हे बघा, हाफ क्यू इज इक्वल टू सी स्क्वेअर व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय सी.
त्याच्यामुळे एक सी कॅन्सल होणार आणि हाफ सी व्ही स्क्वेअर हा दुसरा फॉर्म्युला येणार आहे. ओके, आणि त्याचबरोबर सी बरोबर सी इज इक्वल टू क्यू बाय व्ही जर प्लेस केलं, सी इज इक्वल टू क्यू डिवायडेड बाय व्ही, तर एक क्यू कॅन्सल होणार आहे. हे बघा, हाफ यू इज इक्वल टू हाफ क्यू स्क्वेअर डिवायडेड बाय सी म्हणजे काय आहे, क्यू बाय व्ही आहे. क्यू क्यू एक कॅन्सल होणार आणि व्ही वर जाणार आहे. हाफ क्यू व्ही. ओके, अशा प्रकारे एनर्जी स्टोर्ड इन कॅपॅसिटरचे एकूण 3 फॉर्म्युले आहेत. तिन्ही फॉर्म्युले खूप इम्पॉर्टंट आहेत आणि हे पाठ करावे लागतील. पहिला फॉर्म्युला आहे हाफ क्यू स्क्वेअर बाय सी, दुसरा फॉर्म्युला आहे हाफ सी व्ही स्क्वेअर आणि तिसरा फॉर्म्युला आहे हाफ क्यू व्ही. लक्षात येतंय? एनर्जी स्टोर्ड इन कॅपॅसिटरचे एकूण 3 फॉर्म्युले काय आहेत? दॅट इज हाफ क्यू स्क्वेअर बाय सी, दूसरा हाफ सी व्ही स्क्वेअर, ओके, आणि तिसरा आहे हाफ क्यू व्ही. सो दीज आर द 3 फॉर्म्युले फॉर एनर्जी स्टोर्ड इन एनी टाइप ऑफ कॅपॅसिटर. कुठल्याही प्रकारच्या कॅपॅसिटर मध्ये एनर्जी स्टोअरचे असे 3 फॉर्म्युले आहेत. हाफ क्यू स्क्वेअर बाय सी, हाफ सी व्ही स्क्वेअर अँड हाफ दॅट इज क्यू व्ही. तर एनर्जी स्टोअर्सचे 3 फॉर्म्युले अगोदर लक्षात आले का? बघा, हे 3 फॉर्म्युले अगोदर पाठ करावे लागतील व्यवस्थित. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे एनर्जी लॉस व्हेन कॅपॅसिटर इज कनेक्टेड टू ए बॅटरी. एनर्जी लॉस when a capacitor is connected to a battery. Energy loss when a capacitor is connected to a battery. ज्यावेळी आपण एक कॅपॅसिटर बॅटरीला कनेक्ट करणार त्यावेळी नेहमी एनर्जी लॉस होतो आणि तो एनर्जी लॉस कसा होणार लक्षात घ्या. Consider uncharged capacitor. Connected to capacitor consider a uncharged capacitor connected to a battery. ओके, लाईक दिस. कॅपॅसिटर जे आहे ते सिम्बॉलिक स्वरूपात आपण असं दाखवणार, 2 पॅरलल लाईन दाखवायच्या, ओके, आणि दोन्ही इक्वल लेंथच्या दाखवायच्या. सो दिस इज द इलेक्ट्रिकल सिम्बॉल फॉर द कॅपॅसिटर. आणि बॅटरीचं सिम्बॉल कसं असतं, एक मोठी लाईन असते आणि एक छोटी लाईन असते. आता बघा, हा एक कॅपॅसिटर आहे ज्याची कॅपॅसिटी सी आहे आणि ते एका बॅटरीला जोडलेला आहे, ज्याचं पोटेन्शियल किती आहे, व्ही इतका आहे. आता बॅटरीला जोडल्या जोडल्या काय होणार, कॅपॅसिटरला देखील काय होणार आहे,
एक प्लेट पॉझिटिव्हली चार्ज होणार, दुसरी प्लेट निगेटिव्हली चार्ज होणार, बरोबर. आणि कॅपॅसिटरला व्होल्टेज किती येणार आहे, फी इतकं येणार आहे, पीडी किती येणार आहे, फी इतकं येणार आहे. ठीक आहे. आता चार्ज ऑन कॅपॅसिटर किती येणार बघा, चार्ज ऑन कॅपॅसिटर दॅट इज इक्वल टू सी फी, कारण त्याची कॅपॅसिटी सी आहे आणि बॅटरीमुळे त्याला व्होल्टेज किती मिळालं, फी. म्हणजे कॅपॅसिटरवर चार्ज किती येणार आहे, सी व्ही एवढा चार्ज कॅपॅसिटर, सी व्ही एवढा चार्ज जो आहे तो कॅपॅसिटरवर येणार आहे. लक्षात येते. म्हणजे हा चार्ज कोणी सप्लाय केलेला असणार आहे, बॅटरीनं. सो देअरफॉर वर्क डन बाय बॅटरी, वर्क डन बाय बॅटरी, बॅटरीनं केलेलं वर्कडन किती असणार आहे. आता वर्कडनचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, वर्कडन इज इक्वल टू क्यू इंटू फी, कारण बॅटरी फी इतक्या पोटेन्शियलला क्यू इतका चार्ज काय करणार आहे, सप्लाय करणार आहे. बॅटरीचं व्होल्टेज किती आहे, फी, किती चार्ज सप्लाय करणार आहे, क्यू. सो वर्कडन बाय बॅटरी काय येणार आहे, क्यू व्ही येणार. सो वर्कडन बाय बॅटरी येणार आहे क्यू किती, सी फी इंटू फी, म्हणजे काय येणार आहे, सी फी स्क्वेअर. दिस इज द वर्कडन बाय बॅटरी. आता कॅपॅसिटर ज्यावेळी फी व्होल्टेजला जाणार त्यावेळी एनर्जी स्टोर्ड इन कॅपॅसिटर काय होणार आहे, अँड एनर्जी स्टोर्ड इन कॅपॅसिटर, एनर्जी स्टोर्ड इन कॅपॅसिटर U इज इक्वल टू हाफ सी व्ही स्क्वेअर. आताच फॉर्म्युला आपण बघितला. ओके. सी कॅपॅसिटी असणारा कॅपॅसिटर फी व्होल्टेज पर्यंत नेला तर त्याच्यामध्ये किती एनर्जी स्टोर होते, हाफ सी व्ही स्क्वेअर. आणि बॅटरीनं मात्र वर्कडन किती केलेलं आहे, सी व्ही स्क्वेअर. म्हणजे याचा अर्थ बॅटरीनं केलेल्या वर्कडन मधलं म्हणजे सी व्ही स्क्वेअर मधला हाफ सी व्ही स्क्वेअरच एनर्जी काय झाली, कॅपॅसिटर मध्ये स्टोर झालेली आहे. हाफ सी व्ही स्क्वेअर एवढीच एनर्जी कॅपॅसिटर मध्ये स्टोर झालेली आहे. म्हणजे याचाच अर्थ काय झाला, इथं काही एनर्जी लॉस झालेली आणि ती एनर्जी आहे कशाच्या स्वरूपात लॉस होते, हीटच्या स्वरूपात लॉस होते. So this energy is lost in the form of the heat. So energy lost किती येणार बघा इथं, energy lost, therefore energy lost by the battery is equal to Cv square minus half Cv square, that is equal to half Cv square एवढी एनर्जी लॉस होणार आहे. म्हणजे अनचार्जड कॅपॅसिटर एका बॅटरीला जोडला तर किती एनर्जी लॉस्ट होते, हाफ Cv square एनर्जी लॉस्ट होते. हे लक्षात आलं का बघा. कारण कॅपॅसिटरची कॅपॅसिटी किती आहे, सी आहे. त्याला फी व्होल्टेजला नेलं की त्याच्यावर चार्ज किती होणार आहे, सी व्ही एवढा चार्ज बॅटरी त्याला सप्लाय करणार. वर्कडन बाय बॅटरीचा फॉर्म्युला असतो क्यू इंटू व्ही. हा फॉर्म्युला जर लक्षात ठेवा. हा फॉर्म्युला कुठून आला, पण आपल्याला पोटेन्शियल डिफरन्सचा फॉर्म्युला माहित आहे, फी इज इक्वल टू डब्ल्यू बाय क्यू. त्याच्यावरून हा फॉर्म्युला आलेला आहे, फी इज इक्वल टू डब्ल्यू बाय क्यू. सो डब्ल्यू इज इक्वल टू व्ही क्यू. सो वर्क डन बाय बॅटरी येणार आहे सी व्ही स्क्वेअर आणि एनर्जी स्टोर्ड इन कॅपॅसिटरचा फॉर्म्युला आपल्याला माहितीच आहे, हाफ सी व्ही स्क्वेअर. म्हणजे बॅटरीनं केलेलं वर्क डन किंवा बॅटरीनं सप्लाय केलेली एनर्जी सी व्ही स्क्वेअर असणार आहे आणि कॅपॅसिटर मध्ये स्टोअर झालेली एनर्जी असणार आहे हाफ सी व्ही स्क्वेअर. म्हणजे याचा मिनिंग काय झाला, हाफ सी व्ही स्क्वेअर एनर्जी इथं लॉस झालेली आहे व्हेन कॅपॅसिटर इज कनेक्टेड टू अ बॅटरी. याचे काही एक्झाम्पल्स, आणखी काही एक्झाम्पल्स बघूया. Next, when a capacitor of potential phi is connected to a battery of voltage 2V. लक्षात घ्या, when a capacitor, क्वेश्चन काय बघा, कॅपॅसिटर ऑफ पोटेन्शियल फी म्हणजे अनचार्जड कॅपॅसिटर नाहीये, त्याच्यावर सुरुवातीला काहीतरी चार्ज आहे, सुरुवातीला काहीतरी पोटेन्शियल आहे. कॅपॅसिटर ऑफ पोटेन्शियल फी इज कनेक्टेड
battery of voltage 2V, battery of voltage 2V with positive plate connected to positive terminal, with positive terminal of battery. बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल कुणाला जोडायचं आहे? पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी टू पॉझिटिव्ह प्लेट ऑफ कॅपॅसिटर, या पद्धतीने जोडलंय. तर या केसमध्ये एनर्जी लॉस किती असेल? एनर्जी लॉस कॅल्क्युलेट करायचं. आपल्याला काय करावं लागेल लक्षात घ्या. कॅपॅसिटर मध्ये स्टोअर झालेली एनर्जी काढावं लागेल आणि वर्क डन बाय बॅटरी काढावं लागणार, आणि याचा डिफरन्स म्हणजे एनर्जी लॉस असणार आहे. ठीक आहे. आता बघा काय केलं इथं. कॅपॅसिटर जो आहे तो सुरुवातीला फी व्होल्टेजला होता, त्याची कॅपॅसिटी सी होती, म्हणजे याच्यावर चार्ज सुरुवातीला किती असणार आहे? क्यू इज इक्वल टू सी फी चार्ज असणार आहे. हे सुरुवातीला ही इनिशियल कंडिशन आहे, बरोबर. चार्ज असणार, कॅपॅसिटी किती आहे याची सी इतकी आहे. सुरुवातीला पोटेन्शियल किती होतं? कॅपॅसिटरचं फी इतकं होतं. त्याच्यामुळे सुरुवातीला चार्ज जे फॉर एक्झाम्पल Q1 लिहितो CV आहे. आता हाच कॅपॅसिटर काय करायचा आहे? बॅटरीला जोडणार आहे मी. प्लस टू प्लस अँड मायनस टू मायनस, कारण चार्ज द कॅपॅसिटर म्हणजे एक साइड प्लस असणार, दुसरी साइड मायनस असणार आहे. ठीक आहे. आता बॅटरीचं व्होल्टेज किती आहे? 2V. सो ऑटोमॅटिकली कॅपॅसिटरचं व्होल्टेज जे आहे ते वाढून काय होणार? 2V होणार. लक्षात येते का? कारण ज्यावेळी कॅपॅसिटर बॅटरीला आपण जोडतोय त्यावेळी बॅटरीचंच व्होल्टेज काय होणार आहे? कॅपॅसिटरला जाणार आहे. सो न्यू चार्ज काय होणार आहे? सो दिस इज व्हेन कनेक्टेड. कनेक्ट केल्यानंतर चार्ज Q2 होणार आहे C इंटू 2V होणार ना, कारण याची कॅपॅसिटी आता C आहे आणि व्होल्टेज आता झालंय 2V. सो 2CV हा काय असणार आहे? चार्ज येणार आहे. म्हणजे याचा अर्थ किती चार्ज बॅटरी सप्लाय करणार आहे? कारण सुरुवातीला चार्ज CV होता, आता काय झाला? 2CV झाला. सो देअरफोर आता हा चार्ज कोण सप्लाय करणार आहे? बॅटरी सप्लाय करणार आहे ना. सो चार्ज सप्लाइड बाय बॅटरी इज इक्वल टू 2CV मायनस CV. म्हणजे काय येणार आहे? CV एवढा चार्ज जो आहे तो बॅटरी सप्लाय करणार आहे. ठीक आहे. मग वर्क डन बाय बॅटरी काय येणार आहे? देअरफोर वर्क डन बाय बॅटरी, वर्क डन बाय बॅटरी काय येणार आहे? W इज इक्वल टू, वर्क डनचा फॉर्म्युला काय असतो? वर्क डन इज नथिंग बट चार्ज इंटू PD. चार्ज किती सप्लाय केलाय? Q इंटू PD, बरोबर. चार्ज किती सप्लाय केलाय? CV एवढा चार्ज सप्लाय केलाय. आणि किती PD ला सप्लाय केलाय? 2V ला सप्लाय केलाय. ओके. वर्क डन बाय बॅटरी काढण्यासाठी बॅटरीनं सप्लाय केलेला चार्ज इंटू बॅटरीचंच पोटेन्शियल घ्यायचं, हे लक्षात ठेवा. ओके. बॅटरीनं चार्ज किती सप्लाय केलाय? CV. आणि बॅटरीचं व्होल्टेज किती आहे? 2V आहे. अँड देअरफोर वर्क डन बाय बॅटरी इथं किती येणार आहे? 2CV स्क्वेअर. ओके. हे वर्क डन बाय बॅटरी झालं. आता कॅपॅसिटर मध्ये एनर्जी किती स्टोअर झाले ते काढूया. सो देअर नाऊ एनर्जी stored in कॅपॅसिटर, म्हणजे फी पासून 2V ला नेल्यानंतर एनर्जी किती स्टोअर होणार आहे त्याला डेल्टा यू म्हणणार आपण. किती एनर्जी स्टोअर झाली, डेल्टा यू म्हणण्यापेक्षा यूज म्हणूया. कारण आता बघा हाफ कॅपॅसिटी आहे C आणि व्होल्टेज किती होणार आहे? 2V स्क्वेअर मायनस हाफ CV स्क्वेअर. कारण सुरुवातीला त्याच्यामध्ये एनर्जी ऑलरेडी हाफ CV स्क्वेअर होती, कधी? व्होल्टेज फी असताना.
आता काय होणार आहे एनर्जी हाफ सी टू व्ही स्क्वेअर, कारण व्होल्टेज व्हीचं टू व्ही होणार आहे. त्याच्यामुळे आणखी ऍडिशनल किती एनर्जी त्याच्यामुळे बॅटरीमुळे सप्लाय होणार आहे किंवा स्टोअर होणार आहे ते आपण काढायला लागलो. सो नाऊ ऍडिशनल एनर्जी स्टोर्ड इन कॅपॅसिटर असं लिहूया. ऍडिशनल एनर्जी स्टोर्ड इन कॅपॅसिटर. ओके, कारण सुरुवातीची एनर्जी असणार हाफ सी व्ही स्क्वेअर आणि फायनली व्होल्टेज टू व्ही झाल्यावर एनर्जी होणार आहे हाफ सी टू व्ही स्क्वेअर. आता हे किती होणार बघा, हाफ 4cv स्क्वेअर मायनस हाफ cv स्क्वेअर. म्हणजे एनर्जी स्टोर्ड इन कॅपॅसिटर येणार आहे 4 मायनस, म्हणजे कॉमन हाफ cv स्क्वेअर कॉमन काढला तर 4 मायनस 1 होणार. सो 3/2 cv स्क्वेअर एवढी एनर्जी स्टोअर होणार आहे. ओके, सो एनर्जी स्टोर्ड 3/2 cv स्क्वेअर आणि वर्क डन बाय बॅटरी किती आहे 2 cv स्क्वेअर. त्याच्यामुळं एनर्जी लॉस्ट इथे किती येणार बघा. Therefore, energy lost म्हणजे काय, वर्क डन बाय बॅटरी, बॅटरीनं केलेलं वर्क डन मायनस एनर्जी स्टोर्ड इन कॅपॅसिटर. वर्क डन बाय बॅटरी आहे 2 cv स्क्वेअर. जे बॅटरीनं वर्क डन केलंय जास्त, परंतु एनर्जी मात्र स्टोअर झाली आहे कमी. म्हणजे याचा अर्थ एनर्जी काय झालेली असणार आहे, तिथे लॉस्ट झालेली असणार आहे. सो एनर्जी लॉस्ट इज हाफ cv स्क्वेअर. So that is the answer. Half cv square energy is lost. लक्षात येतोय का प्रॉब्लेम? म्हणजे एनर्जी लॉस्ट कशी काढायची हे प्रोसिजर लक्षात घ्या. सुरुवातीला काय करायचं, कॅपॅसिटरला किती चार्ज सप्लाय होते बॅटरीकडून ते काढायचं अगोदर. कॅपॅसिटरला किती चार्ज सप्लाय होणार ते अगोदर काढायचं. ओके, त्याच्यानंतर सप्लाय झालेला चार्ज, ओके, सप्लाय केलेला चार्ज इंटू बॅटरीचं व्होल्टेज म्हणजे काय येणार आहे, वर्क डन बाय बॅटरी येणार. म्हणजे किती चार्ज सप्लाय होतो हे मिळाल्यानंतर वर्क डन बाय बॅटरी काढायचं. वर्क डन बाय बॅटरी काढल्यानंतर एनर्जी स्टोर्ड इन कॅपॅसिटर काढायचं. एनर्जी स्टोर्ड इन कॅपॅसिटर म्हणजे ऍडिशनल एनर्जी स्टोर्ड इन कॅपॅसिटर कसं काढणार, तर नवीन पोटेन्शियल नुसार येणारी नवीन एनर्जी मायनस इनिशियल पोटेन्शियल नुसार येणारी इनिशियल एनर्जी, या दोघांचं सबट्रॅक्शन केल्यानंतर काय मिळेल तुम्हाला, तर एनर्जी स्टोर्ड इन कॅपॅसिटर येईल. आणि नेहमी लक्षात घ्या, वर्क डन बाय बॅटरी हे नेहमी जास्त येतं आणि एनर्जी स्टोर्ड बाय कॅपॅसिटर हे नेहमी कमी येतं. याच्यावरून कॅल्क्युलेशन करून तुम्ही काढू शकता. स्टेप्स लक्षात आले का बघा, स्टेप्स पुन्हा एकदा मी इथे लिहितो. एनर्जी लॉस्ट, एनर्जी लॉस्ट काढण्यासाठी फर्स्ट स्टेप येणार आहे चार्ज सप्लाइड काढायचा आहे, चार्ज सप्लाइड बाय बॅटरी. त्याच्यानंतर स्टेप 2 वर्क डन बाय बॅटरी काढायचं आहे. वर्क डन बाय बॅटरी म्हणजे काय येणार आहे, क्यू सप्लाइड इंटू PD ऑफ बॅटरी. ही दुसरी स्टेप झाली. तिसरी स्टेप एनर्जी स्टोअर्ड इन कॅपॅसिटर काढायचं. एनर्जी स्टोअर्ड इन कॅपॅसिटर कसं काढायचं, हाफ C V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर असं केलं तरी चालणार आहे, कारण कॅपॅसिटी तर काही चेंज होणार नाही. व्होल्टेज V1 चं V2 होणार किंवा इनिशियल व्होल्टेज 0 असेल, फायनल व्होल्टेज V होत असेल तर काय येणार आहे, हाफ C V स्क्वेअर फक्त येणार आहे. अँड नेक्स्ट फायनल एनर्जी लॉस्ट काय येणार आहे, देअरफॉर एनर्जी लॉस्ट is equal to work done by battery, work done by battery minus energy stored in capacitor. ही कॅल्क्युलेशन तुम्हाला करता आलं पाहिजे. याचा आणखी एक एक्झाम्पल बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल, नेक्स्ट एक्झाम्पल बघण्यासाठी तुम्हाला रिजॉईन करावं लागेल बिकॉज टाइम इज लेस दॅन 1 मिनिट.